नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि नोटिफिकेशन आल्यास लगेच तुमचा व्हिडिओ तुमच्याकडनं बघितला जाईल। एवढीच तुमच्याकडे मागणी आहे असं देखील तुम्ही म्हणू शकता, कारण कुठलाही अभ्यास करत असताना जी गुरुदक्षिणा असते ना, तर एक सबस्क्रिप्शन हीच माझी गुरुदक्षिणा आहे, हेच तुम्ही समजून घेत चला। आता आपण बघणार आहोत प्रकरण 5 बघणार आहोत। एम लक्ष्मीकांत बुक रिव्हिजन। बघा, एम लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटीचं बुक रिवाइज करत आहोत, त्यातील प्रकरण 5 आहे। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना असा विचार येत असेल डोक्यामध्ये की मॅडमचीच कन्सिस्टन्सी नाही आहे, कंटिन्युटी नाही आहे, तर असं नाही आहे। ज्यावेळी शांतता असते त्यावेळी मी व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते, कारण आपल्या अभ्यासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये याचा मी पुरेपूर प्रयत्न करते। आणि आपण 1 तारखेपासून काय करत आहोत तर भूगोल या विषयाचे PYQs बघणार आहोत। तर बी रेडी। चला, एकही मिनिटाचा वेळ न गमावता आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर काय बघत आहोत, प्रकरण 5, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका, प्रीएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स बघत आहोत। चला तर मग आपण सुरुवात करत आहोत रीडिंगला। आणि तुमचं एक लाईक हेच माझं मोटिवेशन आहे, हे नेहमी कायमस्वरूपी लक्षात असू द्या। आपली लवकरच 1K पर्यंत आपलं चॅनल ग्रो होणार आहेत, आपली फॅमिली मोठी होणार आहेत, आपले भरपूर विद्यार्थ्यांना या सिरीजचा फायदा होतोय असं मला जाणवत आहे। तर असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि तुमच्याकरिता मी नवनवीन गोष्टी खास करून लगेच घेऊन येणार आहे, ज्या की ग्रुप बी करिता खूप महत्त्वाच्या ठरतील। ग्रुप बी ची ॲड आलेली आहे, तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांकरिता प्लीज ग्रुप बीच्या MPSC वेबसाईटवर जाऊन तुम्ही ग्रुप बी ची ॲड बघू शकता। त्यामध्ये 4 पोस्टकरिता दिलेला आहे, ते सविस्तर तुम्ही कुठल्याही यूट्यूब चॅनलला मिळून जाईल तुम्हाला त्याबद्दल माहिती। तर चला सुरुवात करूयात आपण। राज्यघटनेची सुरुवात उद्देशिकेने करण्याची प्रथा अमेरिकेच्या राज्यघटनेपासून सुरू झाली। त्यानंतर भारतासह अनेक राष्ट्रांनी ही प्रथा चालू ठेवली। राज्यघटनेच्या प्रस्तावाला किंवा प्रस्ताविकेला उद्देशून उद्देशिका ही संज्ञा वापरली जाते। उद्देशिकेत राज्यघटनेचा सारांश किंवा सार सामावला आहे। प्रख्यात कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ NA पालखीवाला, बघा यावर देखील पालखीवाला यांच्यावर देखील जोड्या लावा म्हणून विचारलं जातं। यांनी उद्देशिकेचे वर्णन संविधानाचे ओळखपत्र, बघा हे जोड्या लावायला विचारलं जातं, त्यामुळे परत एकदा वाचते। उद्देशिकेत राज्यघटनेचा सारांश किंवा सार सामावला आहे। प्रख्यात कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ NA पालखीवाला यांनी उद्देशिकेचे वर्णन संविधानाचे ओळखपत्र असे केले आहे। बघा, कोणीही एकही मिनिटाचा किंवा एकही सेकंदाचा व्हिडिओ स्किप करू नका, कारण एकही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला लिंकच नाही लागणार आणि संपूर्ण बुक रिवाइज करत आहोत आपण इथे, त्यामुळे प्रत्येक लाईन टू लाईन खूप महत्त्वाची आहे। प्रत्येक ओळीवर प्रश्न विचारला गेला आहे आणि ज्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे तर माझ्या डोक्यात क्लिक झालं तर मी लगेच सांगत असते तुम्हाला की या टॉपिकवर PYQs आहेत, तर ते चांगल्या पद्धतीने ऐकून घेत चला। पंडित नेहरूंनी तयार करून मांडलेल्या आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठरावावर भारतीय राज्यघटनेची उद्देशिका आधारित आहे। पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी हा ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी विधानसभेने तो स्वीकारला होता। 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1976 उद्देशिकेत सुधारणा कायदा करण्यात आली आणि समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या 3 नवीन मुद्द्यांचा उद्देशिकेत समावेश करण्यात आला। उद्देशिकेचा
मसुदा टेक्स्ट ऑफ द प्रिएम्बल. विद्यमान स्वरूपातील उद्देशिका पुढील प्रमाणे आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींचा सन्मान, राष्ट्राची एकता व अखंडता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आमच्या संविधान सभेत याद्वारे ही राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत्यर्पण करीत आहोत. असा उद्देशिकेचा मसुदा आहे. आता आपण पुढील बघत आहोत उद्देशिकेतील मुद्दे. इन्ग्रेडियंट्स ऑफ द प्रिएम्बल. उद्देशिका चार मुद्दे किंवा घटक सूची करते. राज्यघटनेच्या प्राधिकरणाचे उगमस्थान. राज्यघटनेने तिचे प्राधिकरण भारतीय नागरिकांकडून प्राप्त केले आहेत असे उद्देशिकेत नमूद केले आहे. भारतीय राज्याचे स्वरूप. भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य असल्याची उद्घोषणा उद्देशिकेद्वारे करण्यात आली. संविधानाची उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचा उद्देशिकेत उद्दिष्टे म्हणून उल्लेख आहे. राज्यघटना स्वीकारल्याची तारीख. राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली बघा, हा यावर देखील प्रश्न विचारला गेला होता. 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख राज्यघटना स्वीकारल्याची तारीख म्हणून देखील उद्देशिकेत नमूद करण्यात आली आहे. उद्देशिकेतील महत्त्वाच्या संज्ञा. की वर्ड्स इन द प्रिएम्बल. उद्देशिकेतील महत्त्वाच्या संज्ञा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता पुढे स्पष्ट केलेल्या आहेत. त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, तर नीट लक्ष देऊन बघा. अगदी 2च पानाचं हे टॉपिक आहे, तर नीट व्यवस्थितपणे ऐका. जास्त वेळ लागणार नाही आहे. साधारण अर्ध्या तासात आपलं हे टॉपिक संपूर्ण कव्हर होणार आहे. तर पहिला टॉपिक बघत आहोत सार्वभौम. सोवेरियन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला. सार्वभौम हा शब्द या शब्दाचा अर्थ असा होतो की भारत हे इतर कोणत्याही राष्ट्रावर अवलंबून नाही. सार्वभौम या शब्दाचा अर्थ असा होतो की भारत हे इतर कोणत्याही राष्ट्रावर अवलंबून नाही किंवा कोणत्याही राष्ट्राच्या वर्चस्वाखाली नाही, तर एक स्वतंत्र राष्ट्र आहे. भारतीय राष्ट्र कोणाच्याही अधिपत्याखाली नाही आणि ते स्वतःचे व्यवहार अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सांभाळण्यासाठी स्वतंत्र आहेत. सन 1949 मध्ये भारताने राष्ट्रकुल समुदायाचे संपूर्ण सदस्यत्व कायम ठेवण्याची घोषणा केली होती आणि राष्ट्रकुल प्रमुख म्हणून ब्रिटिश राजवट स्वीकारली होती. असे असूनही या अतिरिक्त संविधानिक घोषणेचा भारताच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नव्हता. त्याचबरोबर भारताचे संयुक्त राष्ट्र संघटनेचे UNO सदस्यत्व देखील तिच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही प्रकारे मर्यादित आणत नाही. सार्वभौम राज्य असल्याने भारत परदेश भूभाग हस्तगत करू शकतो किंवा भारताच्या भूभागाचा काही भाग परदेशी राष्ट्राकडे सोपवू शकतो. तर दुसरं बघत आहोत आपण समाजवादी, सोशलिस्ट. सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी ही संज्ञा उद्देशिकेत जोडण्याआधीच राज्य धोरणाच्या काही मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात समाजवादी घटकांचा राज्यघटनेत समावेश होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संविधानात जे अंतर्भूत होते ते उद्देशिकेतून स्पष्ट करण्यात आले. काँग्रेस पक्षाने देखील 1955च्या आवडी अधिवेशनात बघा 1955च्या आवडी अधिवेशनात सामायिक समाजवादी रचना स्थापन करण्याचा ठराव स्वीकारला आणि त्यानुसार उपाययोजना केल्या. तर काय आहे तो आवडी ठराव? त्या ठरावात असे म्हटले आहे की काँग्रेस ध्येय गाठण्यासाठी आणि भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामायिक समाजवादी रचना स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले पाहिजे. समाजात जिथे उत्पन्नाची प्रमुख साधने सामाजिक मालकी किंवा नियंत्रणाखाली असतात तिथे उत्पन्नाची प्रगती वेगाने होते आणि राष्ट्रीय संपत्तीचे न्याय वितरण होते, असं त्या आवडी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे. तर भारतीय समाजवाद हा खरे तर लोकशाही समाजवाद आहे. साम्यवादी समाजवादाला राज्य समाजवाद असेही देखील म्हणतात आणि भारतीय समाजवाद हा खरे तर लोकशाही समाजवाद आहे, साम्यवादी समाजवाद नाही. साम्यवादी समाजवादामध्ये उत्पादन आणि वितरणाच्या सर्व साधनाचे राष्ट्रीयकरण आणि खाजगी मालमत्तेचे उच्चाटन केले जाते. दुसरीकडे लोकशाही समाजवाद एका मिश्र अर्थव्यवस्थेवर आधारित असतो जिथे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्र अस्तित्वात असतात. तर
बघा त्यामध्ये काय दिलं होतं तर पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, आमच्या समाजवादाचा स्वतःचा ब्रँड आहे असे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत. आम्हाला आवश्यकता वाटेल अशा क्षेत्राचे आम्ही राष्ट्रीयकरण करू. केवळ राष्ट्रीयकरण हा आमचा समाजवाद नाही असं त्यावेळी इंदिरा गांधी यांनी म्हटलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे गरिबी, अज्ञान, रोगराई आणि संधीची असमानता संपवणे हा लोकशाही समाजवादाचा उद्देश आहे. तर जे.बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं. भारतीय समाजवाद हा मार्क्सवादी आणि गांधीवाद यांचे मिश्रण आहे. बघा विचारतात, भारतीय समाजवाद हा मार्क्सवादी आणि गांधीवाद यांचे मिश्रण आहे जो गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे. मात्र उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या नवीन आर्थिक धोरणाने 1991 भारताची समाजवादी ओळख धूसर केली. तर अशा पद्धतीने आपण सोशलिस्ट समाजवादी हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेलं आहे. तर तिसरं बघत आहोत धर्मनिरपेक्ष सेक्युलर. महत्त्वाच्या संज्ञा आहेत या. तर त्यापैकी तिसरं बघत आहोत धर्मनिरपेक्ष सेक्युलर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष ही संज्ञा जोडण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 1974 मध्ये म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष राज्य या शब्दाचा राज्यघटनेत स्पष्टपणे उल्लेख नसला तरी राज्यघटनेच्या रचनाकारांना धर्मनिरपेक्ष राज्याचं स्थापन करायचे होते यात शंका नाही. त्यानुसार राज्यघटनेत अनुच्छेद 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची हमी देणारे समाविष्ट करण्यात आला. भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना समाविष्ट आहे. आपल्या देशातील सर्व धर्मांना त्या धर्माची लोकसंख्या विचारात न घेता शासनतर्फे समान दर्जा आणि पाठिंबा दिला जातो. तर चला चौथं टॉपिक बघतात लोकशाही डेमोक्रॅटिक. उद्देशिकेत नमूद केल्याप्रमाणे लोकशाही राजनीती लोकप्रिय सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर आधारित असते. म्हणजेच सर्वोच्च सत्ता नागरिकांच्या ताब्यात असते. लोकशाहीचे दोन प्रकारे आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. अशा प्रकारच्या दोन लोकशाही आहेत. स्वित्झर्लंडसारख्या प्रत्यक्ष लोकशाहीत थेट सर्वोच्च अधिकार नागरिकांच्या हातात असतात. प्रत्यक्ष लोकशाहीची 4 साधने आहेत, सार्वमत, पुढाकार, प्रत्यावाहन आणि जनमत. आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये तर सार्वमत मध्ये काय आहे, सार्वमताद्वारे प्रस्तावित कायद्याच्या बाबतीत मतदारांच्या थेट मताद्वारे निर्णय घेतला जातो. पुढाकार अभिक्रम प्रक्रियेद्वारे लोक कायदे मंडळाकडे कायदा करण्यासाठी विधेयक मांडू शकतात. आणि प्रत्यावाहन म्हणजेच पद्धतीद्वारे मतदार एखाद्या प्रतिनिधीला किंवा अधिकाऱ्याला जेव्हा तो त्याचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडण्यात अपयशी ठरतो त्याची मुदत संपण्यापूर्वीच काढून टाकू शकतात. आणि जनमत काय असते तर जनमत ही सार्वजनिक महत्त्वाच्या कोणत्याही मुद्द्यावर लोकांचे मत जाणून घेण्याची एक पद्धत आहे. सामान्यतः प्रादेशिक विवाद सोडवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सर्वोच्च अधिकार वापरतात, सरकार चालवतात आणि कायदे निर्मिती करतात. या प्रकारच्या लोकशाहीला प्रातिनिधिक लोकशाही असे देखील म्हणतात. अप्रत्यक्ष लोकशाहीचे संसदीय आणि अध्यक्षीय असे 2 प्रकार आहेत. भारतीय राज्यघटनेत प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीची तरतूद आहे. या अंतर्गत कार्यकारी मंडळ सर्व धोरणांसाठी आणि कृतींसाठी विधिमंडळाला जबाबदार असते. सार्वत्रिक पौढ मताधिकार, नियमित निवडणुका, कायद्याचे राज्य स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था आणि विशिष्ट निकषानुसार भेदभावाचा अभाव यातून भारतीय राज्यकरणाचे लोकशाहीवादी स्वरूप प्रतीत होते. लोकशाही संज्ञा उद्देशिकेत केवळ राजकीय लोकशाहीला उद्देशून जोडण्यात आली नसून या संज्ञेत सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा देखील अंतर्भूत आहे. अशा प्रकारे लोकशाहीची संकल्पना व्यापक अर्थाने वापरण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील समारोपाच्या भाषणात डॉक्टर B.R. आंबेडकरांनी या संकल्पनेवर भर दिला होता. जोपर्यंत राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाही नसते तोपर्यंत ती टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाहीचा अर्थ काय आहे? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा आदर करणारी जीवनशैली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वाच्या त्रिमूर्ती स्वातंत्र्य
स्वतंत्र मानता कामा नये. यामुळे त्या तत्वांना एकमेकांपासून वेगळी करणे म्हणजे लोकशाहीच्या उद्दिष्टिका नष्ट करण्यासारखे आहे. या अर्थाने ते त्रिमूर्तीचे संघटन बनवतात. स्वातंत्र्य हे समतेपासून वेगळे होऊ शकत नाही आणि स्वातंत्र्यापासून समतेला फारकत घेता येत नाही. तसेच स्वातंत्र्य आणि समता बंधुत्वापासून विभक्त करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य अनेक लोकांवर मोजक्या लोकांचे वर्चस्व प्रस्थापित करेल. स्वातंत्र्याशिवाय समानता वैयक्तिक पुढाकाराला नष्ट करेल. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये निरीक्षक नोंदवले. राज्यघटनेने भारतीय गणराज्याच्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देणारी समतावादी सामाजिक व्यवस्था स्थापन करण्याची संकल्पना सादर केली आहेत. 5वा आहे तर प्रजासत्ताक रिपब्लिक. लोकशाही राज्यव्यवस्थेत 2 श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. राजेशाही आणि प्रजासत्ताक. राजेशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख सामान्यतः राजा किंवा राणी वंशपरंपरागत पदाचा उपभोग घेतो किंवा घेते, म्हणजेच तो किंवा ती उत्तराधिकाराने पद भूषवतो किंवा भूषवते. उदाहरणार्थ ब्रिटन. दुसरीकडे प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख नेहमी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ठराविक कालावधीसाठी निवडला जातो. उदाहरणार्थ अमेरिका. म्हणूनच आपल्या उद्देशिकेतील प्रजासत्ताक ही संज्ञा भारताचा राष्ट्रप्रमुख हा निवडून आलेला प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती असल्याने सूचित करते. 5 वर्षाच्या ठराविक कालावधीसाठी तो प्रत्यक्षपणे निवडून येतो. प्रजासत्ताकाच्या संकल्पनेत आणखी 2 बाबींचा समावेश देखील आहे. एक म्हणजे राजकीय सार्वभौमत्व आणि सार्वभौमत्व लोकावर निहित असते. ते राजासारख्या एका व्यक्तीकडे एकवटले जात नाही. दुसरे म्हणजे विशेष अधिकार उपभोगणाऱ्या विशिष्ट वर्गाचा अभाव. म्हणूनच सर्व सार्वजनिक न्यायालये कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकासाठी खुली आहेत. न्याय. 6वा आहे तर न्याय जस्टिस. न्याय या संज्ञेचा उद्देशिकेत 3 भिन्न रूपात समावेश आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वाचा विविध तरतुदीद्वारे न्यायाच्या ही 3ही रूपे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहे. सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादीवर आधारित कोणताही सामाजिक भेद न करता सर्व नागरिकांना समान वागणूक देणे, समाजातील कोणत्याही विशिष्ट वर्गाला विशेष अधिकाराचा लाभ न देणे आणि मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्ग यांनी महिलांच्या परिस्थितीत सुधारणा करणे. आर्थिक न्याय म्हणजे आर्थिक घटकांच्या आधारे लोकांमधील भेदभाव नष्ट करणे, संपत्ती, उत्पन्न आणि मालमत्तेतील स्पष्ट असमानता दूर करणे हे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय यांचे संयोजन वितरणात्मक न्याय म्हणून ओळखले जाते. राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार आणि सर्व राजकीय कार्यालयामध्ये समान प्रवेश आणि सत्ता स्थापनेमध्ये समान संधी असणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श रशियन क्रांती 1917 पासून घेतला गेला. स्वातंत्र्य बघत आहोत तर लिबर्टी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. स्वातंत्र्य या संज्ञेचा अर्थ व्यक्तीच्या कृती विचारावर प्रतिबंध नसणे आणि त्याचवेळी वैयक्तिक व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी संधी प्रदान करणे. सर्व भारतीय नागरिकांना उद्देशिकेत नमूद केल्याप्रमाणे मूलभूत हक्काच्या माध्यमातून विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना आणि श्रद्धा. बघा स्वातंत्र्यामध्ये काय सर्व भारतीय नागरिकांना विचारतात म्हणून तुम्हाला मी परत वाचून दाखवत आहे. सर्व भारतीय नागरिकांना उद्देशिकेत नमूद केल्याप्रमाणे मूलभूत हक्काच्या माध्यमातून विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याबाबत स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. या हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत न्यायालयात कार्यवाही केली जाऊ शकते. भारतीय लोकशाही व्यवस्थेचे कामकाज सुनिश्चितपणे सुरू राहावे आणि उद्देशिकेत स्पष्ट केल्याप्रमाणे स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक आहे. मात्र स्वातंत्र्याचा अर्थ एखाद्याला जे आवडते ते स्वैरपणे करण्याचा परवाना मिळाला असे नाही. या स्वातंत्र्याचा उपभोग घटनेत नमूद केलेल्या मर्यादेतच घेतला पाहिजे. थोडक्यात उद्देशिका किंवा मूलभूत अधिकारामध्ये स्पष्ट केलेली स्वातंत्र्याची संकल्पना निरपेक्ष नसून सशर्त आहे. आपल्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे तत्व फ्रेंच राज्यक्रांती बघा कुठून घेतले आहे तर फ्रेंच राज्यक्रांती 1789 ते 1799 आदर्शावरून घेतली आहेत. अशा पद्धतीने आपण स्वातंत्र्याचा संज्ञेचा अर्थ म्हणजे त्याचं मिनिंग बघितलेलं आहेत. आता आपण बघत आहोत समता, इक्वॅलिटी काय सांगते. समता या संज्ञेचा अर्थ समाजाच्या कोणत्याही वर्गासाठी विशेष अधिकाराचा अभाव आणि कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व व्यक्तींसाठी पुरेशा संधीची तरतूद करणे असा आहे. उद्देशिका भारतातील सर्व नागरिकांना दर्जा आणि संधीचा समानतेचे आश्वासन देते. या तरतुदीमध्ये समतेचे 3 आयाम समाविष्ट आहेत: नागरी, राजकीय आणि आर्थिक. मूलभूत हक्कावरील प्रकरणातील खालील तरतुदी नागरी समानता सुनिश्चित करतात. कायद्यासमोर समानता. अनुच्छेद 14. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणास्तव भेदभावास मनाई करण्यास मनाई. अनुच्छेद
अनुच्छेद 15 सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता, अनुच्छेद 16 हा विचारला होता. अस्पृश्य निर्मूलन, अनुच्छेद 17 मान विशेष रद्द करणे, अनुच्छेद 18 राज्यघटनेतील 2 तरतुदीद्वारे राजकीय समता साकार करण्याचा प्रयत्न केला गेला. अनुच्छेद 325 नुसार बघा 300 म्हणजे कलम, अनुच्छेद म्हणजेच कलम होते त्याचा मिनिंग नुसार 325 नुसार धर्म, वंश, जात किंवा लिंग या निकषाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीत समाविष्ट केले जाऊ शकत नाही. आणि अनुच्छेद 326 नुसार लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असाव्यात. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व अनुच्छेद 39 आहे आणि पुरुष आणि महिलांना उपजीविकेची पुरेसे साधन आणि समान कामासाठी समान वेतन मिळण्याचा समान अधिकार सुनिश्चित करते. चला तर 9 बघत आहोत. बंधुता काय आहे? फ्रॅटर्निटी. बंधुता म्हणजे बंधुत्वाची भावना. संविधान एकल नागरिकत्वाच्या माध्यमातून बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देते. तसेच मूलभूत कर्तव्ये कलम 51A नुसार धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा विभागीय विविधतेच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांमध्ये एकोपा आणि समान बंधुभावाची भावना वाढवणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. बंधुत्वाद्वारे 2 गोष्टीची हमी देणे गरजेचे आहे असे उद्देशिकेतून प्रतीत होते. व्यक्तींची प्रतिष्ठा आणि राष्ट्रांची एकता व अखंडता. 42व्या घटना दुरुस्तीने 1976च्या उद्देशिकेत अखंडता ही संज्ञा जोडण्यात आली. त्यानुसार संविधान सभेचा मसुदा समितीचे सदस्य के. एम. मुन्शी यांनी व्यक्तीची प्रतिष्ठा याचे महत्त्व सांगितले. राज्यघटनेत केवळ भौतिक प्रगती आणि लोकशाही व्यवस्था कायम राहावी यासाठी तरतूद न करता देशातील प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व पवित्र आहे याचीही दखल घेतली आहे. मूलभूत अधिकार आणि राज्य के. मुन्शी कुंडली व्यक्तीची प्रतिष्ठा मुन्शी जोडायला मला विचारतात. मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या काही तरतुदीद्वारे हे स्पष्ट होते. हे अधिकार आणि तत्वे व्यक्तीचा सन्मान सुनिश्चित करतात. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे नमूद केलेले आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद वागणूक न देणे आणि भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता राखणे आणि त्याचे संरक्षण करणे हे देखील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्राची एकता आणि अखंडता या आयामात राष्ट्रीय एकात्मतेचे मानसिक आणि प्रादेशिक दोन्ही परिणाम अंतर्भूत आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये भारताचे वर्णन राज्याचे संघराज्य असे करण्यात आले आहे. राज्यांना संघापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही हे यातून स्पष्ट करण्यात आले. यामधून भारतीय संघराज्याचे अभेद्य स्वरूप प्रतीत होते. जातीयवाद, प्रादेशिकता, जातीवाद, भाषावाद, अलिप्तवाद यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळ्यांवर मात करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. उद्देशिकेचे महत्त्व काय आहे आता ते जाणून घेऊया. सिग्निफिकन्स ऑफ द प्रिॲम्बल काय आहे? महत्त्व. संविधान राजकीय, नैतिक आणि धार्मिक मूल्यावर आधारित आहे आणि उद्देशिकेमध्ये संविधानाचे मूलभूत तत्वज्ञान आणि आधारभूत मूल्ये सामावली आहेत. उद्देशिकेतून संविधान सभेची भव्य आणि उदात्त दृष्टी झळकते. ती संविधानाच्या रचनाकाराची स्वप्ने आणि आकांक्षा प्रतिबिंबित करते. राज्यघटना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संविधान सभेचे सदस्य सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या शब्दात सांगायचे तर आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना आपल्या विचार किंवा स्वप्नांना व्यक्त करते. संविधान सभेचा मसुदा समितीचे सदस्य के. एम. मुन्शी. मसुदा समितीचे सदस्य कोण होते? के. एम. मुन्शी. यांच्या मते प्रस्तावना ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकची कुंडली आहे. बघा हे जोडायला मला विचारतात. संविधान सभेचे सदस्य पंडित ठाकूर दास भार्गव यांनी उद्देशिकेची महत्त्व पुढील शब्दात मांडले आहे. उद्देशिका हा राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग आहे. ती राज्यघटनेचा आत्मा आहे. ती संविधानाची गुरुकिल्ली आहे. संविधानात ठेवलेला एक दागिना आहे. हे एक योग्य मापदंड आहे ज्याद्वारे आपण राज्यघटनेचे मोल मोजू शकतो असे कोणी म्हटलं आहे? पंडित ठाकूर दास भार्गव यांनी म्हटलं आहे. जोडायला मला नक्की विचारतात.
आत्ताच ग्रुप बीच्या पेपरला विचारण्यात आला होता हा प्रश्न. प्रतिष्ठित इंग्रजी राजकीय तज्ज्ञ सर अर्नेस्ट बारकर की नोट म्हणतात. बारकर काय म्हणतात? उद्देशिका तयार करणाऱ्या सदस्याचा राजकीय शहाणपणाला ज्वलंत आदरांजली वाहिली, ज्यांनी प्रस्तावनेचे वर्णन राज्यघटनेचा मूळ मंत्र असे केले आणि प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी 1951 या त्याच्या लोकप्रिय पुस्तकाच्या सुरुवातीला बघा पॉलिटिकल विचारतात बरं. प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या त्याच्या लोकप्रिय पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी ही उद्देशिका उद्धृत केली होती. ते उद्देशिकेने इतके प्रभावित झाले होते. भारताचे माजी सरन्यायाधीश एम हिदायतुल्ला यांनी असे निरीक्षण नोंदवले होते. भारतीय घटनेची उद्देशिका एक मिनिट थोडं एक्स्ट्रा माहिती होती ती वाचून बघितली. महत्त्वाची वाटते का? तर ती नाही, महत्त्वाची नाही आहे तेवढी. तर भारतीय घटनेची उद्देशिका अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यासारखे भासते, परंतु ती जाहीरनाम्यापेक्षाही भव्य आहे. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे, जो आपल्या राजकीय समाजाचा नमुना मांडतो. त्यात एक दृढ संकल्पना आहे, ज्यात क्रांतीशिवाय इतर कोणत्याही प्रकारे बदल होऊ शकत नाही. एम हिदायतुल्ला, डेमोक्रेसी इन इंडिया अँड ज्युडिशियल प्रोसेस यामधून ही माहिती घेण्यात आलेली आहे. राज्यघटनेचा भाग म्हणून उद्देशिकेचे महत्त्व. प्रिॲम्बल ॲज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. उद्देशिका संविधानाचा भाग आहे की नाही हा उद्देशिकेबाबतचा अनेक विवादांपैकी एक आहे. हा विवादच होता बघा. आता बघा नीट व्यवस्थित ऐका. उद्देशिका राज्यघटनेतील अनेक तरतुदींमधील सर्वसाधारण हेतू दर्शवते आणि त्यामुळे ती राज्यघटनेच्या रचनाकारांच्या मनाची गुरुकिल्ली आहे. असे बेरुबारी युनियन आणि परावृत्त देशाच्या देवाणघेवाणीशी संबंधित भारत पाकिस्तान 1958च्या कराराच्या अंमलबजावणीबाबत घटनेचा कलम 143 अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतीचा 1960 प्रकरणात 1960 सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर जेथे कोणत्याही अनुच्छेदात वापरलेले शब्द संदिग्ध आहे किंवा त्याच्या एकापेक्षा जास्त अर्थ होऊ शकतो असे वाटल्यास त्या संदर्भात उद्देशिकेमध्ये अंतर्भूत केलेल्या उद्दिष्टामधून अर्थ लावण्यासाठी काही मदत घेतली जाऊ शकते. प्रस्तावनेचे हे महत्त्व ओळखूनही सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग नाही असे विशेष मत व्यक्त केले. केशवानंदी भारती प्रकरणामध्ये बघा 1973चा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधीचे मत नाकारले आणि उद्देशिका हा संविधानाचा एक भाग असल्याचे नमूद केले. यावर देखील एक सेंटेन्स टाकतात, त्यामुळे नीट ऐका. केशवानंद भारती प्रकरणात कधीचा होता तो? भारती विरुद्ध केरळ राज्य होतं, 1973चा होता तो. आणि सर्वोच्च न्यायालयाने आधीचे मत नाकारले आणि उद्देशिका हा संविधानाचा एक भाग असल्याचे नमूद केले. उद्देशिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि घटनेचे वाचन करताना आणि अर्थ लावताना उद्देशिकेमध्ये व्यक्त केलेल्या भव्य आणि उदात्त दृष्टीच्या आधारेच केले पाहिजे असे निरीक्षण नोंदवले. LIC ऑफ इंडिया प्रकरणामध्ये आधी काय त्यांनी सांगितले? उद्देशिका हे प्रस्तावनेचा भाग नाही असं म्हटलं होतं त्यांनी आणि हा संविधानाचा एक भाग असल्याचे नमूद केलं होतं. आणि LIC ऑफ इंडिया प्रकरणामध्ये 1995च्या सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असं पुन्हा एकदा निर्वाळा दिला. घटनेच्या इतर भागांप्रमाणेच प्रस्तावना देखील संविधान सभेद्वारे लागू करण्यात आली होती, मात्र उर्वरित राज्यघटना आधीच लागू करण्यात आली होती. उद्देशिका संविधान सभेने स्वीकारलेल्या संविधानाशी सुसंगत आहे याची खात्री करण्याकरिता ती नंतर लागू करण्यात आली. उद्देशिकेवर मतदान होण्याआधी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणाले, प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे. प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. आणि LIC ऑफ इंडिया प्रकरणामध्ये काय म्हटलं होतं? सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. तुम्हाला आता सांगितलेलं आहे. केशवानंद भारती खटला आणि कधीचा होता तो? 1973चा आणि LIC ऑफ इंडिया प्रकरण 1995चं होतं. आणि आपण कुठे उद्देशिकेवर मतदान होण्याआधी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणाले, प्रस्तावना संविधानाचा भाग आहे. कॉन्स्टिट्यूशन
असेंब्ली डिबेट्समध्ये म्हटण्यात आलं होतं. हाच एक प्रश्न आहे. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे उद्देशिका हा राज्यघटनेचा एक भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान मत संविधान सभेच्या सदस्यांच्या मताशी सुसंगत आहे. मात्र येथे 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. उद्देशिका विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही किंवा विधिमंडळाच्या अधिकारावरती प्रतिबंधही आणत नाही आणि उद्देशिकेचा प्रश्न न्यायालयीन चौकशी योग्य नाही. म्हणजेच उद्देशिकेतील तरतुदी न्यायालयाद्वारे लागू होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उद्देशिकेच्या दुरुस्तीच्या शक्यता. अमेंडॅबिलिटी ऑफ द प्रिॲम्बल. उद्देशिकेत सुधारणा करता येईल का? राज्यघटनेच्या कलम 368 नुसार प्रथमच हा एक प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973चा उपस्थित झाला. उद्देशिका संविधानाचा भाग नसल्याने त्या सुधारणा करता येणार नाही असा आग्रह धरण्यात आला होता. अनुच्छेद 368 मधील घटना दुरुस्ती अधिकाराचा वापर संविधानाच्या मूलभूत घटक किंवा उद्देशिकेत समाविष्ट मूलभूत वैशिष्ट्यांना बदलण्यासाठी किंवा वगळण्यासाठी केला जाऊ शकत नाही असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मात्र उद्देशिका हा संविधानाचा भाग असल्याचे मत व्यक्त केले आणि न्यायालयाने या संदर्भात बेरुबारी युनियन खटल्यामध्ये 1960चा आहे तो मध्ये मांडलेले मत चुकीचे असल्याचे नमूद केले. संविधानाच्या मूलभूत रचनेला धोका न पोहोचवण्याच्या अटीच्या अधीन राहून उद्देशिकेत दुरुस्ती केली जाऊ शकते असे न्यायालयाने म्हटले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास संविधानाच्या प्रस्ताविकात समाविष्ट असलेल्या मूलभूत घटक किंवा मूलभूत वैशिष्ट्ये यांच्यामधील कलम 368 अंतर्गत दुरुस्तीद्वारे बदल करता येऊ शकत नाही. आपल्या संविधानाचा पाया प्रस्तावनेत नमूद केलेल्या मूलभूत घटकावर आधारित आहे असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहेत. यातील कोणताही घटक काढून टाकला तर संविधानाची रचना टिकणार नाही आणि ते एकच संविधान राहणार नाही किंवा संविधान आपली ओळख टिकवू शकणार नाही. संसदेला संविधानाच्या या मूलभूत घटक आणि मूलभूत वैशिष्ट्यापैकी कोणतेही घटक काढून टाकण्याचा अधिकार दिला जाऊ शकत नाही. सन 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे उद्देशिकेत आतापर्यंत फक्त एकदाच सुधारणा करण्यात आली आहे. या घटना दुरुस्तीने उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता असे 3 नवीन मुद्दे जोडण्यात आले. ही सुधारणा वैध मानण्यात आली. अशा प्रकारे आपण प्रकरण 5 बघितले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 6 वाचून घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी म्हटलं होतं ना तुम्हाला अगदी अर्ध्या तासामध्ये हे संपूर्ण टॉपिक कळणार आहे व्यवस्थित पद्धतीने. आत्तापर्यंत आपण त्यावरती 2 प्रश्न तर बघितलेच आहेत जे महत्त्वाचे आहेत. तर त्याचा सारांश असा होता, कोणी काय म्हटलं आहे उद्देशिकेची प्रस्तावनात अविभाज्य घटक आहे की नाही आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये म्हणजे आपले 3 प्रश्न या टॉपिकमधून कव्हर झालेले आहेत. यावरचे PYQs डिटेल्स तुम्हाला चॅनलवर अपलोड झाले आहेत. ते तुम्ही नीट बघून घ्यावे अशीच तुमच्याकडे एक माफक अपेक्षा करते आणि व्हिडिओला इथेच एंड करते. धन्यवाद.